नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपले सर्वांचे स्वागत आहे स्टडी विथ एजे या यूट्यूब चॅनलमध्ये। मित्रांनो, आपण जे पोलीस भरतीची इंटिग्रेटेड बॅच सुरू केलेली आहे, या बॅचमध्ये आपण 2 दिवसांपासून गणित बुद्धिमत्ताचे जे लेक्चर्स टाकले आहेत, त्यामध्ये दिशाज्ञान हा आपण टॉपिक बेसिक पाहिलेला आहे आणि त्यामध्ये आपण दुसरा सब्जेक्ट जो आपला आहे तो मराठी व्याकरणाचाही पोलीस भरतीच्या दृष्टिकोनाने खूप महत्त्वाचा आहे। त्याचप्रमाणे पोलीस भरतीच नाही तर MPSC, कंबाईन आणि इतर सर्व सरळ सेवेच्या जे परीक्षा आहेत त्यासाठी लागणारा महत्त्वाचा सब्जेक्ट म्हणजे तो मराठी असतो। मित्रांनो, मराठी व्याकरण हा खरं तर पैकीच्या पैकी मार्क मिळवून देणारा सब्जेक्ट हा बहुतांश लोकांसाठी असतो। त्या बहुतांश लोकांपैकी आपण सुद्धा एक व्हावं यासाठी मित्रांनो हा पूर्ण तुम्ही कोर्स आहे, हा पूर्ण कोर्स फ्री ऑफ कॉस्ट आहे। तो कोर्स तुम्ही कंप्लीट करा, तुमचा एकही प्रश्न अडणार नाही याची मी खात्री देतो मित्रांनो। तर चला सुरू करू आपण मराठी भाषेचा उगम व व्याकरण। आता यामध्ये मराठी भाषेचा उगम म्हणजे मराठी भाषेची जी निर्मिती आहे, मराठी भाषेची निर्मिती कशी झाली हे आपण थोडक्यात पाहून घेऊया एकदा। तर महाराष्ट्राच्या उत्तरेकडील जे भाषा आहेत, उत्तरेकडील आणि दक्षिणेकडील अशा 2 प्रकारामध्ये भाषा गणल्या जातात। तर भारतातील भाषेचे हे 2 गट पडतात। महाराष्ट्रापासून उत्तरेकडे ज्या भाषा आहेत त्या इंडो युरोपियन गटात मोडतात। महाराष्ट्रापासून उत्तरेकडील भाषा ज्या आहेत त्या इंडो युरोपियन गटात मोडतात, त्यालाच इंडो आर्य भाषा असंही म्हणतात। आता महाराष्ट्रापासून उत्तरेकडील भाषा इंडो युरोपियन आहेत आपण असं म्हणतो, त्याचप्रमाणे खालील जे दक्षिण भारतातील जे भाषा आहेत त्या दक्षिणेकडील ज्या भाषा आहेत त्या द्राविडियन भाषा त्यांना आपण म्हणतो। अशा प्रकारे भाषांचे 2 गट पडतात। तर ब्राह्मी लिपी भारतातील सर्व लिपींच्या उगमाचे कारण ठरते, हे एक स्टेटमेंट खूप महत्त्वाचं आहे मित्रांनो। ब्राह्मी लिपी भारतातील सर्व लिपींच्या उगमाचे कारण ठरते। तसेच ब्राह्मी लिपीला भारतातील सर्व लिपींची जननी असं सुद्धा म्हणतात, कारण ब्राह्मी लिपीचा जो उगम आहे तो ब्राह्मी लिपीचा उगम किंवा ब्राह्मी लिपीची निर्मिती ही ब्रह्मदेवाने स्वतः केलेली आहे म्हणतात। इतकी प्रचंड जुन्या काळातील, इतकी प्रचंड प्राचीन ही ब्राह्मी लिपी आहे आणि म्हणूनच ब्राह्मी लिपी ही सर्व लिपींच्या मुळाशी किंवा सर्व लिपींच्या उगमाचे कारण आहे असं म्हणतात। मित्रांनो, महाराष्ट्रामध्ये आपण जर बघितलं तर महाराष्ट्राची मातृभाषा जी आहे ती आपण मराठी म्हणतो। मराठी म्हणण्याचे कारण सुद्धा मित्रांनो हेच आहे की महाराष्ट्रामध्ये 2011च्या जनगणनेनुसार महाराष्ट्रामध्ये 68.93% जी लोकसंख्या आहे ती लोकसंख्या फक्त मराठी मातृभाषेची लोकसंख्या आहे। एवढ्या लोकांची मातृभाषा ही मराठी आहे, 68.93%, म्हणजे 50%च्या खूप वरती, जवळपास 70%पर्यंत ही आपली टक्केवारी आपल्याला आढळते ही महाराष्ट्रातील लोकांची, मराठी मातृभाषा असणाऱ्या लोकांची। मित्रांनो, आणखी बरेच टक्केवारी आपल्याला सर्व भाषांची टक्केवारी आपल्याला दिलेली आहे। हिंदी भाषेची टक्केवारी जी आहे ती हिंदी बोलणाऱ्यांची टक्केवारी 2011 मध्ये 12.88% होती। म्हणजे बघा, जी 1 नंबरची भाषा आहे महाराष्ट्रामध्ये मातृभाषा असणारी ती आपली मराठी भाषा 68.93% आहे। किती? 68.93% महाराष्ट्रामध्ये फक्त मराठी भाषा ही लोकांची मातृभाषा आहे। आणि 2 नंबरची त्या खालोखाल जी महाराष्ट्रामध्ये मातृभाषा म्हणून समजली जाते ती भाषा म्हणजे हिंदी भाषा। ही हिंदी भाषा 12.88% लोक, म्हणजे बघा 68.93 आणि 12. हे किती यामध्ये डिफरन्स आहे। आता प्रचंड प्रमाणात फरक आहे आणि 2 नंबरची खालोखालची जरी भाषा हिंदी असली तरी मराठी भाषा 68.93, जवळपास
56 पॉईंटचा यामध्ये फरक आहे, यामध्ये 56% फरक आहे. आता मराठी भाषा गौरव दिन जो आहे आपला, तो विष्णू वामन शिरवाडकर हे महाराष्ट्राचे ज्येष्ठ कवी विष्णू वामन शिरवाडकर यांचा जन्मदिन, कुसुमाग्रज आपण त्यांना म्हणतो, कुसुमाग्रजांचा जन्मदिन 27 फेब्रुवारी हा महाराष्ट्रातील मराठी या भाषेचा मराठी भाषा गौरव दिन म्हणून साजरा केला जातो. आता या ठिकाणी दोन मुद्दे महत्त्वाचे आहेत मित्रांनो. मराठी भाषा गौरव दिन हा वेगळा आणि मराठी भाषेची जी समजा आपण राजभाषा दिन म्हणतो, मराठी भाषेचा राजभाषा दिन हा 1 मे आहे. तर मराठी भाषेचा गौरव दिन जो आहे, मराठी भाषा गौरव दिन, तो 27 फेब्रुवारी आपला वे.वा. शिरवाडकर यांचा म्हणजेच कुसुमाग्रजांचा जन्मदिन आहे. मित्रांनो, मराठी भाषेची लिपी देवनागरी लिपी आहे. आता आपण ब्राह्मी लिपी आणि खरोष्टी लिपी याबद्दल थोडी माहिती पाहू. ब्राह्मी लिपी ही खरोष्टी लिपी आणि ब्राह्मी लिपी या दोन्ही जी लिपी आहेत या भारतातील प्राचीन लिपी आहेत. सर्वात प्राचीन लिपी मानल्या जातात ह्या, कारण ब्राह्मी लिपी तर ब्रह्मदेवाने स्वतः जी तयार केलेली लिपी आहे आणि आशिया खंडामध्ये 3ऱ्या शतकामध्ये ज्या लिपीचा वापर केला जात होता ती लिपी म्हणजे आपली कोणती, तर खरोष्टी लिपी. खरोष्टी लिपीलाच गांधारी लिपी सुद्धा म्हणतात. तर चला एका जी लिपीनुसार आपण त्या लिपीबद्दल थोडीशी डिटेल माहिती पाहूया. आता ब्राह्मी लिपी जी आहे ती भारतातील सर्वच लिपींची जननी आहे, हे आपण आत्ताच बघितलं थोड्या वेळापूर्वी. दुसरी गोष्ट, ब्राह्मी लिपी ही ब्रह्मदेवाने लिहिली किंवा ब्रह्मदेवाने शोधली म्हणून तिला ब्राह्मी असं नाव पडलंय, यावर प्रश्नही अनेकदा आलेले आहेत. आणि अशी ही मान्यता आहे मित्रांनो, ही मान्यता आहे, पण याच्यावर परंतु काय आहे, मतभेद सुद्धा काही तज्ञांचे आहेत. ब्राह्मी लिपी ही ब्रह्मदेवाने शोधली की नाही याच्यावर काही जे तज्ञ लोक आहेत त्या तज्ञ लोकांचे असे मतभेद या विषयावर आहेत. काही जणांचं म्हणणं आहे की ब्राह्मी लिपी ही ब्रह्मदेवाने शोधलेली नाही. तर अत्यंत प्राचीन व महत्त्वाची अशी आर्य लिपी म्हणून सुद्धा याची ओळख आहे ब्राह्मी लिपीची. ब्राह्मी लिपी एक काय आहे, आर्य लिपी. आपण आत्ताच थोड्या वेळापूर्वी बघितलं आर्य लिपी आणि दुसरी कोणती लिपी होती, तर ती दुसरी लिपी होती द्रविडियन लिपी. आता ही जी लिपी आहे ती आर्य लिपीच आहे. मित्रांनो, खरोष्टी लिपी, आता खरोष्टी लिपीबद्दल आपण काही डिटेलमध्ये थोडीशी माहिती पाहू. खरोष्टी लिपी ही गांधारी लिपी किंवा खरोष्टी लिपी असं दोन्ही त्याला नावे आहेत. गाढवाच्या ओठाच्या आकाराची आहे ही खरोष्टी लिपी जी आहे ती गाढवाच्या ओठाच्या आकाराची आहे. आता गाढवाच्या ओठांचा आकार कसा असतो त्या आकाराची काय आहे, खरोष्टी लिपी आहे. म्हणून त्याला काय नाव पडले, खरोष्टी लिपी. तर कुशाण काळ, आता कुशाण काळ हा एक कुशाण राजघराणे होते पंजाब राजस्थान साईडला, ते एक कुशाण राजघराणे होते. कुशाण राजघराण्याच्या काळामध्ये ही भाषा वापरली गेली होती. या भाषेचा खूप मोठ्या प्रमाणात उपयोग कुशाण काळात केलेला आहे. तर आणखी आशिया खंडामध्ये 3ऱ्या शतकापर्यंत या भाषेचा वापर केला गेला. आता आशिया खंडामध्ये 3ऱ्या शतकापर्यंत या भाषेचा वापर केला गेला. बौद्ध उल्लेखात सुद्धा काय सांगितलंय की बौद्ध उल्लेखात प्रामुख्याने या खरोष्टी भाषेचा, खरोष्टी लिपीचा उल्लेख प्रामुख्याने आढळतो. या लिपीचा जो आर्य भारतीय लिपीशी काही संबंध नाही. आपण बघितलं तर ही जी लिपी आहे हिचा आर्य भारतीय लिपीशी काहीही संबंध नाही. म्हणून तर या दोन ज्या वेगळ्या लिपी आहेत या महत्त्वाच्या लिपी आहेत आणि ह्या दोन वेगळ्या लिपी आपण इथे हेडलाईन हायलाइट केलेली आहे. ही काय की भारतातील ब्राह्मी व खरोष्टी या प्राचीन लिपी आहेत. आता आपली आणखी देवनागरी जी लिपी आहे ती देवनागरी लिपी सुद्धा ब्राह्मी लिपीचाच भाग आहे.
म्हणून आपण देवनागरी लिपी येथे तिसरी लिपी पण घेतली असती। चौथी लिपी आपली देवनागरीचीच मोडी लिपी आहे, हे पण आपण घेऊ शकलो असतो। पण या जी लिपी आहेत ब्राह्मी आणि खरोष्टी या दोन स्वतंत्र वेगवेगळ्या लिपी आहेत। जशी की ब्राह्मी लिपीची उपलिपी जर आपण म्हणलं तर ब्राह्मी लिपीपासून जी विकास झालेली लिपी आहे ती आपली देवनागरी आहे, आणि देवनागरीचीच अगोदरची जी लिपी होती त्याला आपण मोडी लिपी म्हणायचो। अशा या लिपीचे 4 प्रकार सुद्धा आपण बघू शकतो, पण यामध्ये या दोन लिपी ज्या आहेत या दोन महत्त्वाच्या पूर्णपणे वेगळ्या आहेत, ब्राह्मी व खरोष्टी। या भारतातील प्राचीन लिपी आहेत। मित्रांनो, मी परत परत सांगतोय कारण हे पाठ व्हायला पाहिजे, हे माहीतच राहायला पाहिजे। याच्यावर कधीही प्रश्न आला, आपल्या आवाक्यात आला तर टप्प्यात आला की करेक्ट कार्यक्रम जसा करायचा त्याप्रमाणे हे आपल्याला नक्कीच लक्षात राहायला पाहिजे। मित्रांनो, ब्राह्मी लिपी भारतातील सर्वच लिपींची जननी आहे, परंतु मतभेद आहेत। मतभेद कशात आहेत? सर्वच लिपींची जननी आहे यामध्ये काहीही मतभेद नाही मित्रांनो, पण मतभेद यामध्ये आहे की हे जे ब्राह्मी लिपी आहे ब्रह्मदेवाने शोधली म्हणून त्याचे नाव ब्राह्मी लिपी पडले असं काही जणांचं म्हणणं आहे, पण त्यावर काही तज्ञांनी सुद्धा मतभेद दर्शवले आहेत। अत्यंत प्राचीन व महत्त्वाची ही आर्य लिपी म्हणून सुद्धा ब्राह्मी लिपीला ओळखलं जातंय। खरोष्टी लिपी ही गांधारी लिपी, आता गांधारी म्हणजे काय? गांधारी आणि गाढवाच्या ओठाच्या आकाराची लिपी आहे म्हणून तर तिला काय नाव पडलेलं आहे? खरोष्टी लिपी नाव पडलंय। कुशाण काळ होता बघा, तुम्हाला मी आताच सांगितलं की कुशाण काळ जो आहे, कुशाण हे एक राजघराणं होतं। त्या राजघराण्याच्या काळात या खरोष्टी लिपीचा मोठ्या प्रमाणात वापर केला जायचा। त्यांची जी इतिहासाची संदर्भ पुस्तकं आहेत, काही ठिकाणी आपल्याला त्या ग्रंथांमध्ये या खरोष्टी लिपीचा हे आपल्याला आढळतो, खरोष्टी लिपीचा उल्लेख आढळतो। आशिया खंडामध्ये 3ऱ्या शतकापर्यंत या लिपीचा वापर केला गेला। तर ठीक आहे, यामध्ये यापेक्षा विशेष दुसरी काही गोष्ट नाही। खरोष्टी लिपी आणि ब्राह्मी लिपी याच्या फक्त 2-3 महत्त्वाच्या ज्या आपल्या समोर ज्या बीट्स आहेत ती कुठली? कुशाण काळात या लिपीचा उपयोग केला जातो हेही काही जास्त महत्त्वाचं नाही, पण खरोष्टी लिपीला गांधारी लिपी म्हणतात हे एक लक्षात ठेवा। आणि ब्राह्मी लिपी आणि खरोष्टी लिपी हे जे आहे ह्या भारतातील सर्वात प्राचीन लिपी आहेत हे सुद्धा एक लक्षात राहू द्या मित्रांनो। ब्राह्मी लिपी भारतातील सर्वच लिपींची जननी आहे हा सुद्धा प्रश्न येतो। प्रश्नाच्या दृष्टिकोनाने आपली ही काही वाक्ये जी आहेत ती खूप महत्त्वाची आहेत। महत्त्वाची आणि प्राचीन लिपी म्हणजे आता आपण हे सर्वांना माहीत आहे, हे काही विशेष लक्षात ठेवायची गरज नाही की ब्राह्मी लिपी ही ब्रह्मदेवाने शोधली आहे। आणि हे जे याच्यामध्ये मतभेद असतील काय असेल याच्याशी आपल्याला काही घेणं देणं नाही, पण यावरून आपल्याला एक समजतं की ही अत्यंत महत्त्वाची आहे आणि ब्रह्मदेवाने शोधली म्हणजे महत्त्वाचीच आहे। आणि ब्रह्मदेवाचा काळ हा प्राचीन काळ होता, त्यामुळे अत्यंत प्राचीन काळातली ही भाषा आहे, ही लिपी आहे, हे आपल्या सहज लक्षात राहतं। दुसरी गोष्ट, आपण आता डायरेक्ट कुठं खाली येऊ? देवनागरी लिपीवर। ही जी देवनागरी लिपी आहे या देवनागरी लिपीमध्ये ब्राह्मी लिपीपासूनच या देवनागरी लिपीचा विकास हा झालेला आहे। नंतर आर्य लोक जे होते, आर्य लोक भारतामध्ये आल्याच्या नंतर त्यांच्यापासून ही देवनागरीचा विकास, खरं तर देवनागरी आपल्याला मिळालेली आहे आर्य लोकांपासून। आर्य लोक काय करायचे? शहरामध्ये राहायचे। आता शहराला काय म्हणतात? नगर म्हणतात। आर्य लोक शहरात राहायचे, शहराला नगर म्हणतात आणि आर्य लोक स्वतःला देव समजतात। आताचे समजतात माहीत नाही, पण पूर्वीचे आर्य लोक काय स्वतःला देव समजतात आणि देव समजून त्यांनी जे नगरामध्ये राहणारे देव होते त्यांची ही देवनागरी असं त्यांनी समजून या भाषेला देवनागरी असं नाव पडलेलं आहे। अशी एक आख्यायिका या देवनागरी लिपीबद्दल आहे। मित्रांनो, देवनागरी लिपी जी आहे त्याबद्दल जी आख्यायिका आहे ती आख्यायिका अशीच आहे की जे आर्य लोक होते ते स्वतःला देव समजायचे आणि नगरामध्ये राहायचे म्हणून देवनागरी आहे। यावर तुम्हाला प्रश्न येणार नाही, पण देवनागरी ही लिपी आर्य काळातील आहे आणि आर्यांनी शोधलेली आहे हे तरी लक्षात ठेवता येईल मित्रांनो। त्यानंतरची जी महत्त्वाची गोष्ट आहे
ती म्हणजे देवनागरी लिपीलाच बाळबोध लिपी असे म्हणलंय. बाळबोध लिपी देवनागरीलाच म्हणलंय. हा अनेक वेळा MCQ मध्ये आलेला प्रश्न आहे. अनेक परीक्षांमध्ये देवनागरी लिपीला कोणती लिपी म्हणतात असं येतं. त्यामध्ये बाळबोध देणार, खरोष्टी देणार. आता खरोष्टीचा आणि देवनागरीचा काहीही संबंध नाही. असे ऑप्शन सुद्धा आपण एलिमिनेट करू शकतो. पण ही बिट्स सगळ्यात महत्त्वाची लक्षात ठेवायची आहे, ती म्हणजे देवनागरी जी लिपी आहे तिला बाळबोध लिपी असे सुद्धा म्हणतात. प्रत्येक ध्वनीला स्वतंत्र चिन्हे असल्याने ही जी लिपी आहे आपली ती परिपूर्ण लिपी आहे असं म्हणतात. ह्या लिपीबद्दल जास्त महत्त्वाची माहिती अशी घ्यायची आपल्याला गरज नाही, कारण डावीकडून उजवीकडे लिहिण्याची पद्धत आहे वगैरे या सगळ्या गोष्टी. आता आपली मराठी लिपी जी आहे ही सुद्धा काय आहे, देवनागरी लिपी आहे. आणि आपण कुठून लिहितो, आता मी हे जे लिहिलंय खरोष्टी लिपी, हे कोणत्या बाजूकडून कोणत्या बाजूकडे आहे, तर डावीकडून उजवीकडे आहे. हे आपण खरोष्टी लिपी लिहिलंय, ही खरोष्टी लिपीमध्ये लिहिलेली नाही, ही देवनागरी लिपीमध्ये आपण खरोष्टी लिपी नाव लिहिलंय. हे देवनागरी लिपीचे नाव लिहिलंय, हे सुद्धा आपण देवनागरी लिपीमध्ये लिहिलंय. आपण जी मराठी भाषा पूर्ण लिहितो ही पूर्ण मराठी भाषा आपण देवनागरी लिपीमधून लिहितो. मराठी भाषा असेल, हिंदी भाषा असेल, संस्कृत भाषा असेल, अशा अनेक भाषा देवनागरी लिपीतून आपण लिहित आहोत. तर प्रत्येक ध्वनीला स्वतंत्र चिन्हे असल्याने परिपूर्ण लिपी याला आपण म्हणतो. प्रत्येक ध्वनीला स्वतंत्र चिन्ह म्हणजे काय, की आपल्याकडे थ आहे, त्याला थ स्वतंत्र सेपरेट आपला थ आहे. जसं की आपण या ठिकाणी थोडंसं पाहू. बोर्ड लहान असल्याने मित्रांनो आपल्याला खूपच ॲडजस्टमेंट करावी लागते, पण तरी आपण इथं लक्ष द्या. थ जर आपल्याला काढायचा असेल तर मराठीमध्ये आपण थ असा डायरेक्टली काढू शकतो. जसं की इंग्लिशमध्ये जर तुम्हाला थ काढायचं, थ हा जर तुमचा ध्वनी असेल, ध्वनी म्हणजे काय मित्रांनो, की आपल्या कंठातून जो स्वर बाहेर निघतो किंवा जो आपल्या कंठातून आवाज बाहेर निघतो, त्या आवाजाच्या खुणेला काय म्हणतात मित्रांनो, ध्वनी म्हणतात. आता हा जे ध्वनी आहे, प्रत्येक आपला जो ध्वनी आहे ती खूण कशामध्ये लिहायची, आवाजाच्या खुण्याला ध्वनी नाही तर काय म्हणतात, अक्षर म्हणतात. तर हे जे प्रत्येक ह्याला आपल्याकडे काय आहे, स्वतंत्र चिन्ह आहेत, म्हणजे काय, खुणा आहेत. आता हे जे थ आहे, या थ बद्दल आपण जर मराठीमध्ये म्हणलं तर हा स्वतंत्र थ आहे. याच्यापासून ट बनत नाही आणि ठ ही बनत नाही, पण थ हा सेपरेट थ आहे. तसा इंग्लिशमध्ये आपण जर टी घेतला तर यापासून ट सुद्धा बनतो आणि यापासूनच त सुद्धा बनतो. यालाच एच जर जोडला तर काय बनतो, थ सुद्धा बनतो आणि ठ सुद्धा बनतो. असे आपण दुसऱ्या भाषांबद्दल जर बघितलं तर त्यांना स्वतंत्र ध्वनिचिन्ह नाहीत, हे आपण या ठिकाणी लक्षात घेऊ. प्रत्येक ध्वनीला स्वतंत्र चिन्ह असल्याने परिपूर्ण आहे. आता आली का लक्षात कशी परिपूर्ण आहे. ही जे आपला थ आहे, थला आपल्याकडे सेपरेट खूण आहे. थ हा फक्त उदाहरणासाठी घेतलेला आहे मित्रांनो. जसा छ आहे, छ साठी काय वापरतात, CH वापरतात इंग्लिशमध्ये. मराठीमध्ये आपण जर घेतला देवनागरीमध्ये आपल्या, तर आपण इथं छ लिहू शकतो. आणि इंग्लिशमध्ये जर हा छला लिहायचा असेल तर आपण काय लिहिणार, CHH किंवा CH. तर हा काय आहे, इंग्लिशचा जो आहे तो प्रत्येक ध्वनीला स्वतंत्र चिन्ह नाहीत, त्यांना काय करावं लागतंय, ॲडजस्ट करावं लागतात. पण आपल्याकडे तशी परिस्थिती नाही. आपल्याकडे काय, प्रत्येक ध्वनीला हे स्वतंत्र चिन्हे आहेत. परिपूर्ण लिपी म्हणून तर आपण याला परिपूर्ण लिपी म्हणतो. हा प्रश्न येऊ शकतो मित्रांनो, कोणती लिपी परिपूर्ण लिपी आहे, तर देवनागरी लिपी ही परिपूर्ण लिपी आहे. आणखी काही उदाहरणं आहेत, आपण ते पुढे पाहूच. तर डावीकडून उजवीकडे लिहिण्याची जी बीट आहे, ही बीट मला वाटत नाही आपण एवढी महत्त्वाने म्हणजे पाठच करावी, पण यावर सुद्धा प्रश्न येतात मित्रांनो. म्हणून तुम्हाला ही जी बीट आहे ही मुद्दाम लिहून दिलेली आहे मी. तर डावीकडून उजवीकडे लिहिण्याची पद्धत, यासाठी स्वतंत्र दुसरं काहीही लक्षात न ठेवता एकच गोष्ट लक्षात ठेवायची, आणि ती म्हणजे ही जी डावीकडून उजवीकडे आपणच मराठी भाषा कशी लिहितो, ती डावीकडून उजवीकडे लिहितो. आता आपण लिहितो म्हणजे काय,
मराठी भाषा ही देवनागरीची लिपी आहे, म्हणजे देवनागरी लिपीची मराठी भाषा आहे. मग देवनागरी कशी लिहिणार? अशीच लिहिणार डावीकडून उजवीकडे. आपण हिंदी लिहितो डावीकडून उजवीकडेच लिहितो, संस्कृत लिहिताना डावीकडून उजवीकडेच लिहितो, मराठी लिहिताना सुद्धा डावीकडून उजवीकडेच लिहितो. पण डावीकडून उजवीकडे लिहून सुद्धा आता हे प द ध त, आता हे पद्धत हा आपला जो शब्द आहे याच्यावरती आपण जी ही रेषा दिलेली आहे याला काय म्हणतात मित्रांनो? शिरोरेषा. डोक्यावरची जी आडवी रेषा असते, प्रत्येक आपण जे शब्द लिहितो त्या शब्दांच्याच नव्हे तर अक्षर सुद्धा आपण लिहितो, प्रत्येक अक्षराच्या आपण डोक्यावरती रेषा देतो. उदाहरणार्थ मी जर क लिहिला तर कच्या डोक्यावरती मी अशी रेषा देतो. तर ही जी वरती आडवी रेषा आपण देत असतो त्या आडव्या रेषेचं काय आहे? आडव्या रेषेला शिरोरेषा असं सुद्धा म्हणतात. आता मी जे आत्ताच सांगितलं की मोडी लिपी ही देवनागरी लिपीचीच लिपी होती, तर ती लिपी तिला मोडी लिपी म्हणण्याचं कारण म्हणजे मित्रांनो, मोडी लिपी ही मराठी देवनागरी लिपी ही काही काळ मुरड घालून लिहिली जात होती. मुरड घालून लिहिली जात होती म्हणजे कशी? लिहिण्याची पद्धत त्याची मुरड घालण्याची होती, म्हणून त्याला काय म्हणतात? मोडी लिपी असं सुद्धा म्हणलं गेलंय, म्हणून तिला मोडी लिपी असं सुद्धा म्हणतात. आता मोडी लिपीलाच धावलिपी सुद्धा म्हणतात, ही गोष्ट महत्त्वाची आहे. यावर सुद्धा MCQ येतात, खूप चांगल्या प्रकारे MCQ यामध्ये येत असतात. तर हे सगळ्या गोष्टी महत्त्वाच्या आहेत, लक्षात ठेवण्यासारख्या आहेत. मोडी लिपी ही देवनागरी लिपीचीच लिपी आहे. देवनागरी लिपीच पूर्वीच्या काळात आपण जे आता मराठी लिहितो हीच लिपी पूर्वीच्या काळात काय केली जायची? मुरड घालून लिहिली जायची, आणि म्हणून तिला मोडी लिपी असं म्हणतात. मोडी लिपीलाच धावलिपी सुद्धा म्हणतात. आता मोडी लिपीला धावलिपी म्हणतात, देवनागरी लिपीचीच मोडी लिपी आहे. आणि देवनागरी लिपीला आणखी कोणती लिपी म्हणतात? बाळबोध लिपी म्हणतात. हे आता आपण थोड्या वेळापूर्वी बघितलं. ह्या गोष्टी मित्रांनो लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करा. यावर प्रश्न येतो म्हणजे येतोच, आणि आलेला प्रश्न आपल्याला सोडायचा नाही. गाथा सप्तशती. गाथा सप्तशती हा काय आहे? एक आता जे आपल्याकडे काय चाललंय मित्रांनो, करंट अफेअर्स मधला बी हा एक मुद्दा आहे. मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळवून देण्यासाठी आपण काय केलेलं आहे? एक समिती नेमलेली आहे. ही समिती म्हणजे 2012 मध्येच, जानेवारी 2012 मध्ये रंगनाथ पठारे यांच्या अध्यक्षतेखाली ही समिती नेमली होती. आणि या समितीच्या अहवालाची जी तपासणी आहे, पुन्हा त्याचं परीक्षण करण्यासाठी आणखी एक नवीन समिती नेमली आहे. ते करंट अफेअर्सचा मुद्दा आहे. मला वाटतं आपण करंट अफेअर्सचा अभ्यास करतो, चालू घडामोडीचा अभ्यास करतो, त्यामध्ये नक्की तुम्ही कमेंटमध्ये कळवा की जी आपली मराठी अभिजात भाषा दर्जाची जी समिती आपण नेमलेली आहे त्या समितीचं परीक्षण करण्यासाठी पुन्हा जी आता एक नवीन समिती नेमली आहे त्या समितीचं नाव काय आणि कोणाच्या अध्यक्षतेखाली नेमली हे मला तुम्ही कमेंट करून नक्की कळवा. मित्रांनो, जी आपली मराठी भाषेमध्ये आता गाथा सप्तशती जो आपला ग्रंथ आहे हा 2000 वर्षापूर्वीचा ज्ञात असलेला ग्रंथापैकी एक ग्रंथ आहे. विवेक सिंधू हा जो ग्रंथ होता, आतापर्यंत आपण काय समजायचो की विवेक सिंधू हा ग्रंथ जो आपला मराठी भाषेतला आद्य ग्रंथ आहे, हा आपला आद्य ग्रंथ नसून मित्रांनो गाथा सप्तशती, त्याला त्या काळात गाहा सप्तसई असं म्हणायचे, त्यालाच गाहा सप्तसई म्हणायचे. तर तो जो आपला मूळ ग्रंथ आहे तो गाथा सप्तशती असा ग्रंथ 2000 वर्षापूर्वीचा, त्याला 2000 वर्षांपूर्वी जे ज्ञात आपल्याकडं ग्रंथ आहे त्या ग्रंथांपैकी हा गाथा सप्तशती हा एक ग्रंथ आहे. म्हणून मित्रांनो, आता जर प्रश्न विचारला की आपला आद्य ग्रंथ कोणता आहे आणि त्यामध्ये विवेक सिंधू हा ऑप्शन असला आणि नसला तरीही आपण प्रथम कोणता निवडायला पाहिजे मित्रांनो? गाथा सप्तशती हा ग्रंथ निवडायला पाहिजे. हा ग्रंथ बऱ्याच इतिहासकारांनी आद्य ग्रंथ म्हणून सांगितलेला आहे आणि आपल्याला आतापर्यंत आपण विवेक सिंधूलाच हा आद्य ग्रंथ म्हणायचो, पण गाथा सप्तशती हा अभिजात भाषा दर्जा जी आपण समिती केलेली आहे,
अभिजित भाषेचा दर्जा मराठी भाषेला मिळावा म्हणून जे आपण 2012 मध्ये रंगनाथ पठारे यांच्या अध्यक्षतेखाली जी समिती स्थापन केली होती, त्या समितीच्या अहवालानुसार आपलं काय झालेलं आहे, गाथा सप्तशती हा आद्य ग्रंथ म्हणून त्यांनी समोर मांडलेला आहे. मित्रांनो, बोर्ड छोटा असल्या कारणाने या बोर्डवर आता प्रत्येक वेळेस मला व्हिडिओ स्टॉप करून लिहावं लागतंय आणि नंतर तुम्हाला ते समोर हे द्यावं लागते. त्यामुळे मित्रांनो, मी हळूहळू तुम्हाला ह्या गोष्टी सांगतो, त्या तुम्ही नोट डाऊन करण्याचा प्रयत्न करा. आपण आता काय करू, अभिजित भाषा जी समिती आहे ती समितीची गरज का होती आणि ती समिती काय आहे, अभिजित भाषा म्हणजे काय आहे याविषयी थोडीशी माहिती पाहू. जी भाषा प्राचीन असून त्या काळी मान्यता प्राप्त होती, म्हणजे कोणतीही भाषा जर प्राचीन भाषा आहे, आता प्राचीनताही त्यांनी 2000 वर्षांपूर्वीचा असा त्यामध्ये उल्लेख दिलेला आहे. तर ती भाषा जी प्राचीन भाषा असून त्या काळी त्या भाषेला मान्यता प्राप्त होती, त्याचबरोबर तिचे अस्तित्व आधुनिक काळातही टिकून आहे, म्हणजे अजून सुद्धा त्या भाषेचं अस्तित्व टिकून आहे, अशा भाषेला अभिजात भाषाचा दर्जा प्राप्त होत असतो. या भाषाच्या अभिजात भाषा दर्जा प्राप्त करून नेमकं काय मिळतं, तर त्यासाठी केंद्र सरकारकडून अशा या अभिजात भाषा ज्या आहेत त्यांच्या संवर्धनासाठी, त्या भाषा टिकवण्यासाठी आणि त्या भाषांच्या विकासासाठी आणखी मदत दिली जाते. ती मदत मिळवण्यासाठी म्हणा किंवा या भाषेला अभिजात भाषा दर्जा प्राप्त करण्यासाठी आतापर्यंत 6 भाषांना काय केलेलं आहे, हा अभिजात भाषांचा दर्जा प्राप्त आहे. पण मराठी भाषेला सुद्धा हा दर्जा प्राप्त व्हावा यासाठी आपल्या राज्याकडूनही प्रयत्न चालू आहेत. राज्य शासनाकडून केंद्र सरकारकडे प्रस्ताव पाठवण्यासाठी मराठी भाषेच्या प्राचीन अस्तित्वाचे पुरावे गोळा करण्यासाठी एक समिती नेमण्यात आली होती. ती समिती माझ्या अंदाजे असं काहीतरी जानेवारी 2012 मध्ये, एक्झॅक्ट तारीख मला आता आठवत नाहीये मित्रांनो, पण जानेवारी 2012 मध्ये ती रंगनाथ पठारे यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती नेमली होती. त्याचे सदस्य नरके, बहुलकार आणि अजून काळसेकर, उबाळे आणि असे भरपूर ते 9 जण सदस्य होते मित्रांनो. मला हे 4-2 नावं आठवत आहेत, पण ही जी समिती होती मित्रांनो, याचे सदस्यही मी तुम्हाला पुढच्या लेक्चर्समध्ये नक्की सांगेन. आणि अंतिम भाषाचा जो अहवाल आहे, हा जो आपली भाषा समितीची जी अभिजित भाषाची जी समिती होती, त्या समितीने अंतिम अहवाल मे 2013 मध्ये दिलेला आहे. आता जानेवारी 2012 मधली ती समिती स्थापन झाली होती. मे 2013 मध्ये त्यांनी अहवाल दिला. अभिजात भाषेसंदर्भात केंद्र सरकारचे जे निकष होते, ते केंद्र सरकारचे निकष असे आहेत की भाषेची प्राचीनता हे अगोदर बघितलं जातं, नंतर भाषेची मौलिकता आणि सलगता ही सुद्धा भाषेची चेक केली जाते. नंतर भाषेची मौलिकता आणि वाङ्मयीन परंपरेमधून जे भाषेचे स्वयंभूपण आहे, ते स्वयंभूपण सुद्धा तपासलं जातं. मित्रांनो, प्राचीन भाषा व तिचे आधुनिक रूप यांच्यात पडू शकणाऱ्या खंडासह जोडलेले नाते. आता कोणतीही गोष्ट असेल, वारंवार इतके दिवस चालणं म्हणजे ही चेष्टेची गोष्ट नसते मित्रांनो. यामध्ये खंड पडण्याची दाट शक्यता असते. आणि जी प्राचीन भाषा आपल्या आधुनिक काळापर्यंत यायची आहे, या आधुनिक काळापर्यंत येण्यासाठी जे त्यामध्ये खंड पडण्याची जी शक्यता असते, त्या खंड न पडता त्याला जे जोडलेलं नातं असतं, म्हणजे जे आपले स्ट्रॉंग त्याचा बॉन्डिंग जे असतं, ते सुद्धा या ठिकाणी बघितलं जातं मित्रांनो. 2020 वर्षापूर्वीची ब्राह्मी लिपी जी आहे, त्यामध्ये शिलालेख जो आपल्याला आढळला होता, तो शिलालेख पुणे जिल्ह्यातील जुन्नर जवळच्या नाणे घाटात होता. आणि त्यामध्ये काय लिहिलेलं होतं मित्रांनो, नाणे घाटामध्ये तो महारठिनो कुठे, जुन्नर मधील नाणे घाटात महारठिनो हा जो लेख लिहिला होता, महारठिनो
महारठीनो हा शिलालेख सापडलेला आहे मित्रांनो. तर महारठीनो हा शिलालेख पुणे जिल्ह्यात जुन्नर तालुक्यात नाणे घाटामध्ये हा शिलालेख आढळतो. हा शिलालेख ज्ञात शिलालेखांपैकी आद्य शिलालेख सुद्धा मानला जातो. हा 2020 म्हणजे सरासरी 2220 वर्षांपूर्वीचा हा शिलालेख आहे असे मानले जाते. शिलालेख केशीदेव यांचा अक्षी शिलालेख, अक्षी जिल्हा कुलाबा म्हणजे आताचा रायगड, त्यालाच पूर्वी कुलाबा असं म्हणायचे. तर अक्षी शिलालेख जो आहे ते अक्षी म्हणजे जिल्हा कुलाबामध्ये ते सापडतात. हा शिलालेख नाणेघाट नंतर दुसऱ्या क्रमांकाचा शिलालेख म्हणून सुद्धा ओळखला जातो. हा सुद्धा संदर्भ आपल्याला आदिजात भाषा समितीच्या अहवालामध्येच मिळतो मित्रांनो. हे काही महत्त्वाचे जे ग्रंथ आहेत मित्रांनो, हे ग्रंथ सुद्धा लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करा. सेतुबंध हा ग्रंथ प्रवरसेन यांचा आहे. विवेक सिंधू हा मुकुंदराज यांचा आहे. भावार्थ दीपिका आणि ज्ञानेश्वरी ही संत ज्ञानेश्वरांचा ग्रंथ आहे. लीळाचरित्र माहीम भट्टांचा आहे. दृष्टांत पाठ हा केशवदेव व्यास यांचा आहे. या व्यासांचं तर खूप महत्त्व आहे मित्रांनो. इतिहासामध्ये व्यासांनी सगळे वेदाचे ग्रंथ सुद्धा व्यासांनी लिहिलेले आहेत. पण हे केशवदेव व्यास यांनीच लिहिले आहेत की नाही याची मला खात्री नाही मित्रांनो. पण व्यास हे खूप महत्त्वाचं कॅरेक्टर आपल्या याच्यामध्ये आहे. तर सेतुबंध हा लक्षात ठेवा. सेतुबंध हा प्रवरसेन यांचा ग्रंथ आहे. विवेक सिंधू हा मुकुंदराज यांचा आहे. भावार्थ दीपिका संत ज्ञानेश्वरांचा, ज्ञानेश्वरी संत ज्ञानेश्वरांचा. लीळाचरित्र माहीम भट्टांचा आहे. दृष्टांत पाठ हा केशवदेव व्यास यांचा आहे. पंचवार्तिक हा भीष्माचार्य यांनी लिहिलेला ग्रंथ आहे मित्रांनो. तर ही महत्त्वाची काही ग्रंथ आहेत. हे सुद्धा आपल्याला माहीत असणं गरजेचं आहे. यावर जोड्या जुळवामध्ये नक्की प्रश्न येतात मित्रांनो, याकडे दुर्लक्ष करू नका आणि हे जे ग्रंथ आहेत हे सर्वांनी लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करा.